नमस्कार मैत्रिणींनो, सुजाता रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी तुम्हाला पौष्टिक अशी बिटाची इडली ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य, 1 वाटी मी रवा घेतलेला आहे। जेवढा रवा घेतला ना तेवढंच दही घ्यायचं आहे आपल्याला 1 वाटी। बघा, हे दोन्ही जिनिस मिक्स करायचं आहे। मिक्स झाल्याच्या नंतर यामध्ये थोडंसं आपण पाणी घालणार आहे। पाणी घातल्याच्या नंतर परत असं मिक्स करून घ्यायचं आणि याला 15 मिनिटासाठी आपण रेस्ट करायला ठेवून घेऊया। बघा, अशा प्रकारे 10 ते 15 मिनिट आपण याला रेस्ट करून घेऊया। चला, 15 मिनिट झालेले आहेत आपले। बघा, मी दाखवते तुम्हाला। हे असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण याला मिक्सरच्या भांड्यामधून फिरून घेणार आहोत एक सारण। बघा, अगदी 1 मिनिटासाठी फिरून घेणार आहोत। थोडंसं किंचित पाणी घालणार आहे, पाणी जास्त नाही घालायचं आणि लगेच फिरून घेऊया। बघा, हे अशा प्रकारे फिरून घ्यायचं आहे आपल्याला। आता मी एका बाउलमध्ये काढते। बघा, अशा प्रकारे झालेलं आहे। आता यामध्ये आपण भाज्या ॲड करणार आहे। किसलेला गाजर 1 वाटी, किसलेला बीट 1 वाटी, 2 बारीक चिरलेल्या मिरच्या, बारीक चिरलेला कोथिंबीर, 1 चमच चिली फ्लेक्स घेतलेला आहे। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर लाल मिरची पण घालू शकता। बघा, 1 चमच मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालणार आहे। हे सगळं साहित्य टाकल्यानंतर लगेच आपण याला फिरून घेणार आहोत असं। बघा, किती छान दिसतंय कलर। बघा, अशा प्रकारे बघा, आपल्या इडलीचं सारण तयार झालेलं आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते जवळून। आता आपण याला इडल्या करून घेऊया। गॅसवर पॅन ठेवलेला आहे मी, थोडंसं त्यामध्ये तेल घातलेलं आहे। आता हे आपण टाकून घेऊया यामध्ये। खूप छान लागतात। बिटामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते, आयरन असते, खनिजे असतात, विटॅमिन बी असते। बीट खाल्ल्यानं त्वचा उजळते, रक्तदाबाचे प्रमाण जे आहे ना ते व्यवस्थित होते आपलं बीट खाल्ल्याने। बघा, खूप छान आहे। लहान मुलांना पण खाऊ घालायचं असते बीट। बघा, नाश्त्याला खूप छान पर्याय आहे हा। बघा, अशा प्रकारे टाकून घेतलेले आहे। आता आपण याला शेकून घेऊया, नंतर असं पलटून घ्यायचं आहे। बघा, अशा प्रकारे आपण पलटून घेणार आहोत। बघा, बघा, आता मी काढून घेणार आहे। बघा, अशा प्रकारे आपली बिटाची इडली तयार झालेली आहे। मी तुम्हाला दाखवते। जाळीदार झालेली आहे, मस्त एकदम मऊ। खूप छान लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।